नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय देवाची किती सेवा करून संकट का मागे लागतात. मित्रांनो, याच्या मागे भरपूर कारण असू शकतात, पण हे कारण फक्त अशा लोकांसाठी आहे. मी अशा लोकांसाठी मार्गदर्शन करते की ज्यांना नवनाथांचे म्हणा, देवीचे म्हणा, काही संचार किंवा वारे आसन त्यासाठी काही नियम आहे, ते मी तुम्हाला सांगतो. आणि हा व्हिडिओ कोणी नवीन बघत असन, माझ्या चॅनलला कोणी नवीन असन, तर त्यांनी सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर पहिला नियम मित्रांनो, आपली पाळणूक असते ती पाळणूक एकदम शुद्ध ठेवा. पाळणूक म्हणजे आपल्याकडून अशा काही चुका होतात. आपण कोणाच्या मौतीला गेलो की येताना काय करतात की डायरेक्ट घरी येतात, गंगेला आंघोळ वगैरे करत नाही. असे बरेच लोक आहेत की करतात, काही लोक करत नाही, ज्या कारणामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आणि असं पण होतं की एखाद्याच्या घरी मृत्यू झालेला आहे, पाहुण्याच्या घरी झालं, तर आपण तिथे गेलो तर आपला मुक्काम पण त्या ठिकाणी होतो. तर ज्या घरी मृत्यू झालेला आहे, ठीक आहे, ज्या घरी तुम्ही काही पाणी वगैरे जेवण वगैरे काही करत नसाल की ठीक आहे. जर तुम्ही त्या घरी जर झोपत असाल, तुमचा त्या घरी मुक्काम झाला, तर ते पण तुमची खूप मोठी चूक होते. जेणेकरून तुमची ती काही शक्ती आहे ती कमी होती, अशुद्ध होती, आणि ज्या कारणामुळे पण तुम्हाला अडचण येऊ शकते. तर अशी चूक होत असेल ती नियम पाळा. दुसरा नियम म्हणजे की आपण आता नाथांचं घ्या, नाथांची मूर्ती घरी स्थापन करतो आपण. काही लोक असे पण करतात की फक्त नाथांची सेवा करतात आणि आपली कुलदेवीला विसरून जातात. तर मित्रांनो, तुम्ही असं करत असाल, ही पण तुमची खूप मोठी चूक आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या नाथांचा पुरा आशीर्वाद भेटत नाही. याच्या मागे कारण असं आहे मित्रांनो की अशी म्हणे की तुम्ही नाथांची सेवा करता तेवढीच तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा ही करायला लागते. तर तुम्ही फक्त नाथांचीच सेवा करतात, मग तुम्ही किती सेवा करा नाथांची, किती मंत्र जप करा, किती गुरुमंत्र जप करा, त्याचं फळ तुम्हाला कमीच मिळेल. कारण त्याचं कारण हेच आहे की कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे. तर मित्रांनो, तुम्ही नाथांची सेवा करत असाल तर नाथांच्याच बाजूला आपल्या कुलदेवीचं स्थान तुम्हाला देणं आहे, जेणेकरून ती दोन्ही पण शक्ती तुमचे कार्य करत राहील, तुमच्यावर अडचण येणार नाही, आणि तुमची जी काही गादी आहे ती व्यवस्थित चालेल. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मित्रांनो, की तुम्ही एखादं नवीन घर घेताय, म्हणजे एक राहतं घर घेताय, आणि ज्या घरामध्ये कोणी तरुण व्यक्ती वारला असन आणि ज्या घरामध्ये तुम्ही देवीची किंवा देवतांची स्थापना करताय, तर ते पण तुम्हाला त्या घरामध्ये पण अडचणी येऊ शकतात, पण तुमच्या मागं अडचण लागू शकते. तर त्या घराची पहिलं शुद्धता करणं हे खूप गरजेचे आहे. तुमच्याकडून अशी चूक होत असेल तर ती थांबवा. त्यानंतर असं बऱ्याच वेळा होतं की घरामध्ये काही अडचण असेल, लेडीजला मानसिक पाळी, त्यावेळेस बरेच लोक असे करतात की फक्त 3 नाही तर 4 दिवस धरतात स्त्रीच्या हाताचं भोजन, फक्त 4 नाही तर 5 दिवस खात नाही, त्यानंतर खातात. तर तुमच्याकडून पण अशी चूक होत असेल मित्रांनो, तर ती थांबवा. कारण मानसिक पाळी ही 7 नाही तर 8 दिवस कायम धरायला लागते. आणि असं पण होतं मित्रांनो की त्या 4 ते 5 दिवसामध्ये दिवस झाल्यावर आपण देवाला काय ते पाणी अर्पण करतो, नैवेद्य अर्पण करतो, हे पण थांबवा. नैवेद्य आणि पाणी हे 7 नाही तर 8 दिवसानंतरच तुम्ही देवाला देऊ शकतात. आणि एक चूक अशी पण होती मित्रांनो की मानसिक पाळीमध्ये आपण थोडं लांबच राहून हे करतो. जर त्या काळामध्ये तुम्ही घरची देव धुत असाल तर ही पण तुमची खूप मोठी चूक होत आहे, जेणेकरून तुमचे देव तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
हे असे काही नियम आहे, तुमच्याकडून जर चुकत असेल तर याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहे, ते नियम तुमच्याकडून होत नसेल तर तुमच्या मागे कायम अडचणी राहणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.